चला आज तुम्हाला सांगते की तुम्ही शिर्डीमध्ये आल्यावर कुठे कुठे फिरायला जाऊ शकता। सगळ्यात पहिले तर तुम्हाला साईबाबांचं दर्शनच घ्यावं लागेल, कारण शिर्डी ही साई मंदिरासाठीच फेमस आहे। त्यानंतर तुम्ही दुसऱ्याही स्थानांचा अनुभव घेऊ शकतात, जसं की साई मंदिरानंतर तुम्ही साई तीर्थ थीम पार्कला भेट देऊ शकता। हे डिवोशनल थीम पार्क आहे, म्हणजे इथे देशातील सर्व मंदिरांची आकृत्या करून ठेवलेल्या आहेत। त्यानंतर तुम्ही साई हेरिटेज साईटला, जिथे ओल्ड शिर्डी ह्याचं संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे, तिथे जाऊन भेट देऊ शकता। इथे तुम्हाला जुनी शिर्डी कशी होती व कशा पद्धतीने शिर्डीची रचना होती हे तुम्हाला बघायला मिळेल। त्यानंतर इथे प्रत्येक सीननंतर माहितीसुद्धा दाखवलेली आहे, ती वाचून तुम्ही शिर्डीचा आनंद घेऊ शकता। त्यानंतर तुम्ही वॉटर पार्कला नक्की भेट द्या। वॉटर पार्कमध्ये तुम्हाला खूप काही एन्जॉय करायला मिळेल। आता वॉटर पार्क म्हणल्यावर तिथे फक्त पाण्याबरोबर खेळणे हेच आहे। त्यानंतर तुम्ही अगत्य कृषी पर्यटन केंद्राला भेट देऊ शकता। हे तुम्हाला ग्रामीण संस्कृतीचा परिचय आणि महाराष्ट्रीय जेवण हे दोन्ही अनुभवायला मिळेल। हे फॅमिली ट्रिपसाठी खूपच चांगलं स्थान म्हणून ओळखलं जातं, कारण इथे वॉटर पार्कसारखी खेळण्याची सुविधाही आहे आणि हुरडा पार्टीचा आनंदही आहे। इथे तुम्हाला जेवण आणि हुरडा पार्टी हे दोन्हीसुद्धा एंट्री फीमध्ये इन्क्लुडेड असतं। तर जर आपण तिकिटांचा विचार केला तर वॉटर पार्क, थीम पार्क आणि अगत्य यांचे साधारण तिकीटची प्राईस ही सतत बदलत असते, पण ती मोठ्या माणसांसाठी ही 800 ते 1000 किंवा त्याही पुढे असू शकते आणि लहान मुलांची ही 500-700 पर्यंत असण्याची शक्यता आहे। त्यानंतर तुम्ही शिर्डीपासून जवळच शनी शिंगणापूर पडतं, तिथेही फिरायला जाऊ शकता। शनी शिंगणापूरला डोअरलेस व्हिलेज असेही म्हटलं जातं। तर हे काही स्थानं आहेत जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकतात। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।